नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दोन मात्रापासून तयार होणारे अक्षर आणि शब्द यांचा अभ्यास करणार आहोत। तर मुलांनो, पिवळ्या रंगात तुम्हाला जी आकृती दिसत आहे त्या आकृतीलाच आपण दोन मात्रा असे म्हणतो। या दोन मात्रा ऐ या स्वराला दर्शवतात। आपल्यापैकीच काही विद्यार्थी मित्रांना या स्वराचा उच्चार करण्यास अडचण निर्माण होते, तर त्यांनी लक्षात घ्यायचं की अ आणि ई या दोघं स्वरांना आपण एकत्रितपणे उच्चार केला की ऐ असा उच्चार निघतो। हाच उच्चार या स्वराचा आहे। तर आता आपण ऐ या स्वरापासून तयार होणारे अक्षर यांचं वाचन करूया। विद्यार्थी मित्रांनो, येथे लक्षात घ्या, या स्वराचा उच्चार ऐ असा होतो। तसेच या आकृतीला दोन मात्रा असे म्हणतात। आता आपण पुढील अक्षर आणि शब्द वाचू। ब अधिक दोन मात्रा बरोबर बै। ब वर दोन मात्रा बै ल, बैल। पण पुढील अक्षरांचे वाचन करू। क वर दोन मात्रा कै, ख वर दोन मात्रा खै, ग वर दोन मात्रा गै, घ वर दोन मात्रा घै, च वर दोन मात्रा चै, छ वर दोन मात्रा छै, ज वर दोन मात्रा जै, झ वर दोन मात्रा झै, ट वर दोन मात्रा टै, ठ वर दोन मात्रा ठै, ड वर दोन मात्रा डै, ढ वर दोन मात्रा ढै, न वर दोन मात्रा नै, त वर दोन मात्रा तै, थ वर दोन मात्रा थै, द वर दोन मात्रा दै, ध वर दोन मात्रा धै, न वर दोन मात्रा नै, प वर दोन मात्रा पै, फ वर दोन मात्रा फै, ब वर दोन मात्रा बै, भ वर दोन मात्रा भै, म वर दोन मात्रा मै, य वर दोन मात्रा यै, र वर दोन मात्रा रै, ल वर दोन मात्रा लै, व वर दोन मात्रा वै, श वर दोन मात्रा शै, श वर दोन मात्रा शै, स वर दोन मात्रा सै, ह वर दोन मात्रा है, ळ वर दोन मात्रा ळै, क्ष वर दोन मात्रा क्षै, ज्ञ वर दोन मात्रा ज्ञै। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दोन मात्रापासून तयार होणारे काही शब्द पाहू। क वर दोन मात्रा कै अधिक र ला दुसरी वेलांटी री बरोबर कैरी। स वर दोन मात्रा सै अधिक न ला पहिली वेलांटी नी अधिक क बरोबर सैनिक। म वर दोन मात्रा मै अधिक द ला काना दा अधिक न बरोबर मैदान। प वर दोन मात्रा पै अधिक ठ अधिक न ला दुसरी वेलांटी नी बरोबर पैठणी। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढील शब्दांचे वाचन करूया। क वर दोन मात्रा कै, र ला दुसरी वेलांटी री कैरी। या पद्धतीने तुम्ही पुढील शब्दांचे वाचन करायचे आहे। कैची, कैद, कैदी, खैर, खैरू, गैर, चैन, थैली,
दैव, लैला, दैना, पैल, पैसा, पैदा, पैज, बैल, भैरू, भैया, मैल, मैदा, मैना, वैरा, वैर, वैरी, शैली, सैल, सैर, कैलास, कैवारी, कैकई, सैनिक, वैगरे, खैरात, वैरण, ऐसपैस, तैनात, थैमान, दैनिक, पैठणी, पैठण, पैजार, पैदास, पैरण, फैलाव, बैठक, बैरागी, बैदुल, भैरव, मैदान, वैराण, वैभव, वैशाख, वैरागी, सैतान, हैराण, हैबती, ऐरण, कैदखाना, खैरपूर, गैरसोय, नैनीताल, पैलवान, फैजपूर, बैलगाडी, वैजनाथ. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढील पाठाचे वाचन करणार आहोत. धडा 8वा, हैबती. हैबती, इकडे ये, नवी पैरण घाल, ती थैली आण, हे पैसे घे, पैसे घेऊन बाजारात जा, तेथून वैरण आण, कैरी आण. बैलाला वैरण घाल, मैना ताईला कैरी दे, मैना जेवण कर आणि मैदानावर फिरायला जा. हैबती, मैनेला घेऊन मैदानावर जा, मैना खूप खूप फिर, खूप खूप खेळ. विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीने तुम्ही एकदा या पाठाचे वाचन करायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पुन्हा एकदा या पाठाचे वाचन करणार आहोत. हैबती, हैबती, इकडे ये, नवी पैरण घाल, ती थैली आण, हे पैसे घे, पैसे घेऊन बाजारात जा, तेथून वैरण आण, कैरी आण. बैलाला वैरण घाल, मैना ताईला कैरी दे, मैना जेवण कर आणि मैदानावर फिरायला जा. हैबती, मैनेला घेऊन मैदानावर जा, मैना खूप खूप फिर, खूप खूप खेळ. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2 मात्रा तसेच 2 मात्रापासून तयार होणारे शब्द आणि अक्षरं यांचा अभ्यास केला. पुढील व्हिडिओमध्ये आपण एक काना व एक मात्रा
यापासून तयार होणारे अक्षरं आणि शब्द यांचा अभ्यास करणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही आतापर्यंत शिकवून झालेल्या सर्व अभ्यासाचा सराव करायचा आहे. धन्यवाद.